कुठल्या देशातला आहे, कुठल्या जातीतला आहे, तो नेमकं कसं जीवन जगतो, काय करतो हे आपण नाही पाहत. तसं माझं वैयक्तिक महाराष्ट्राला सांगणं असं आहे की कोण ज्ञानोबा आहे, काय त्यांचं पूर्व आयुष्य होतं, त्यांच्या वडिलांचं काय, ही विनाकारण चर्चा का करतात. तुम्ही जर बुद्धिमान आहात, स्वतःला समजत असाल, एखाद्या ओळीचा अर्थ आयुष्यात लावता येतो का, तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा. ज्या गोष्टी 700 वर्षापूर्वीच्या आहेत त्याच्यावर आपली बुद्धी विनाकारण व्हायला घालवू नका. कारण की वाङ्मयीन भ्रष्टाचार असा मी नवीन शब्द तुम्हाला देतो, कारण की तो सगळीकडे झालेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही प्रक्षिप्त ओव्या आहेत, नामदेव महाराजांच्या गाथ्यात आहेत, तुकोबारांच्या गाथ्यात आहेत, नाथ महाराजांच्या ओळीमध्ये मला सांगायची गवळण म्हटली जाते, माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. आता जो डिग्री शब्द कसं काय गवळणीमध्ये नाथ महाराज वापरू शकतात, मग ती शेवटी लिहिलेली एका जनार्दनी. आणि माझ्या अभ्यासाप्रमाणे एका जनार्दनी नावाखाली जेवढा वाङ्मयीन भ्रष्टाचार झालेला आहे तेवढा कोणत्याच संतांच्या नशिबात आलेला नाही. कोणताही अभंग तयार करा, गवळण तयार करा आणि शेवटी एका जनार्दनी लावून फेमस करा आणि पैसे कमवा. खूप कोत्या बुद्धीची माणसं आहेत. तसं ज्ञानेश्वरी एक चव आहे, एक लाईफस्टाईलचा अनुभव आहे, एक वैचारिक उच्चता आहे. तिचा अनुभव घेऊन आपण काय परिवर्तन करू शकतो हे आपण पाहायला पाहिजे. हे आपलं दुर्भाग्य आहे की आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये आंघोळ केली का नाही त्या सेटने हे सुद्धा पाहत नाही. आणि आपण ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांच्या वडिलांनी काय केलं, त्यांनी काय केलं, का कशाकरता करते. तुम्ही जे ब्रह्मरसाचं परगुण ज्ञानोबा म्हणतात, अर्जुनासाठी वापरलेला शब्द आहे, ते परगुण, ते जेवण आपल्याला ज्ञानोबाने वाढलेलं आहे. त्याचं खा ना तुम्ही, ते कसं बनवलंय, कुणी बनवलंय, कुठून त्याचे घटक आलेले आहेत, ही चौकशी करू नये माणसाने. त्याने काय होतं, निष्पन्न काही होत नाही लाईफमध्ये, परंतु ज्ञानेश्वरीचा आस्वाद घ्यायला तुम्ही मुक्ता. म्हणून समीक्षा ज्ञानेश्वरीची करा, आक्षेप ज्ञानेश्वरीवर घ्या, ज्ञानेश्वरीतल्या चुका काढण्याचा प्रयत्न करा, हे मला मान्य आहे. पण वैयक्तिक ज्ञानोबाला कुणी कुठल्याही शब्दांनी अपवित्र भाषेत बोलू नये, ही माझी भावना आहे. कारण की तो 700 वर्षाचा इतिहास आहे, आपण सांगू शकत नाही. अजून कठीण जर बोलायचं ठरलं आत्ताच्या वर्तमान काळात, आपली माता पिता कितपत शुद्ध आहेत हे आपण सांगू शकत नाही आज. कारण की काळाचा ओघ जर बघितला, दुसरं लग्न, तिसरं लग्न, लग्नाच्या अगोदरचं, हे सगळं जर आपण अभ्यास केला तर तुम्ही काय याच्यामध्ये पडता. निरागस मूल जन्माला आलेले आहेत, ते पवित्र आहेत, त्याने आपल्यासाठी जेवण दिलेलं आहे, त्या जेवणाची आपण समीक्षा करत आनंदित जीवन जगावं, हे माझं वैयक्तिक भावना आहे. म्हणून 5 स्टारची चव महत्वाची आहे आपल्याला, आणि ती पोषक आहे. तुम्ही किती जरी 5 स्टारच्या शेफला सांगितलं ना की असं बनव तसं बनव, तो नाही बनवणार. तो चव देत असताना तुमच्या पंचेंद्रियाला तृप्त करेल असं ते सजवलेलं ताट असतं. मेनू लहान लहान असतात, पोर्शन लहान असतात, पण याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येकाची चव आली पाहिजे. छोट्या छोट्या ओव्या आहेत, छोटे छोटे शब्द आहेत, पण प्रत्येक शब्दाची ओवीची चव वेगळी होती. आणि म्हणूनच ही चव इतकी श्रेष्ठ आहे की जगभरातल्या लोकांना ती चाखायची असते. आणि ती चव लोकांनाही, सामान्य लोकांनाही यावी, विद्वान लोकांनाही त्या विषयातलं ज्ञान व्हावं. आणि जे एखाद्या तत्वाच्या आहारी गेलेले फिलॉसॉफर आहेत त्यांना देखील माऊली कळावी, हा आपला भावार्थ ज्ञानेश्वरी पाठीमागचा हेतू आहे. अगदी खरं. पण माऊलींच्या बाबतीत म्हणायचं तर जगाने त्यांना एवढ्या वेदना दिल्या, एवढा त्रास दिला, परंतु माऊली मात्र जगाचे माऊली झाले आणि सगळ्यांना प्रेमानं जवळ केलं. हा, त्यातला पुढचा प्रसंग आपण पाहू, म्हणजे हा विषय आपला इथे संपेल. मुंजीसाठी पैठणला पाठवलं आणि पैठणला गेल्यानंतर त्यांच्या परीक्षा वगैरे झाल्या आणि तिथून पुढे ते नेवाशाला आले. नेवाशाला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पैठण मधले ब्रह्मवृंद वैदिक शिक्षण घेतलेले अपार बुद्धिमंत ज्ञानाला मुक्त करत नाही, तळागाळाच्या लोकांपर्यंत ते आणत नाही.
त्यांना असं म्हणायचंय माऊलींना की मी शास्त्रोक्त वैदिक घराण्यातला, ज्या घराण्याला राजकीय इतिहास आहे त्यांच्यातला मी चिरंजीव आहेत, तर मला ह्या वेदना होतात. सामान्य माणसाच्या वेदना काय असतील, म्हणून सामान्य माणसाला मुक्त करण्यासाठी आपण ग्रंथाच्या द्वारे प्रशिक्षित करू, सुशिक्षित करू, आणि जे सुशिक्षित असतील त्यांना आपण संत बनवू. या उद्देशाने देवास्यामध्ये, जिथं पूर्ण पृथ्वीवर मोहिनीचं एकच ठिकाणी मंदिर आहे, त्या मोहिनीच्या मंदिरामध्ये चातुर्मासामध्ये ज्ञानेश्वरी माऊलीने प्रारंभ केली. आणि त्या काळामध्ये, त्या काळापर्यंत आजपर्यंत लेखक हा स्वतंत्र असतो. सच्चिदानंद बाबांनी ती लिहायला प्रारंभ केली आणि सांगायला ज्ञानोबांनी सुरुवात केली. पण ती ज्ञानोबांचीच आहे, कारण की लिहिल्यानंतर कन्फर्मेशन हे ज्ञानोबांनी दिलेले, पण स्वतः लिहित नव्हते. तुकोबारायांचे अभंग संत जगनाडीजी महाराज लिहित होते. म्हणजे प्रत्येकाचा लेखक हा स्वतंत्र होता त्या काळामध्ये, आणि अभिव्यक्ती स्वतंत्र. म्हणजे प्रत्येकाचा लेखक हा स्वतंत्र होता, लिहविता होता, परंतु लेखक लेखन झालं तर ते वाचत होते. बरोबर. मला वाटतं की हा विषय जो आहे तो खरंच म्हणजे अधोरेखित करण्यासारखा आहे आणि विस्तारानं जाणून घेण्यासारखा आहे. उद्याच्या भागामध्ये याबद्दल बोलूया. आजच्या भागाबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. बऱ्याच सूक्ष्म गोष्टी या निमित्तानं, आपल्या भावार्थ ज्ञानेश्वरीच्या सदरानिमित्तानं सगळ्यांसमोर येत आहेत, आणि प्रत्येक ओवी, ज्या ओवीकडे आपण हळूहळू खूप विशेषता आणि अखंड वर्षभर आपण या निमित्तानं संवाद साधणार, ओवीची सूक्ष्मता पाहणार आहोत. ओवीची सूक्ष्मता पाहणार.